जय हिंद. नमस्ते विद्यार्थी प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण अपार ID कशा पद्धतीने क्रिएट करायचा ही माहिती आपण जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अपार ID म्हणजे वन नेशन वन स्टुडंट ID. जो आधार कार्डसारखा दिसणारा जो काही ID आहे त्या पद्धतीचा ID आपल्याला बनवायचा आहे, ज्याला ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री असं त्याला अपार IDचा फुल फॉर्म आहे. तर तो कशा पद्धतीने क्रिएट करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. याकरता आपण आपल्या मोबाईलमध्ये डिजिलॉकर नावाचं ॲप डाउनलोड करू शकता. त्यामध्ये गेट स्टार्टेड बटनावर क्लिक करा. जर का आपलं ऑलरेडी डिजिलॉकरला अकाउंट असेल तर तुम्ही साइन इन करा, अदरवाईज आपण क्रिएट अकाउंट करू शकता. ओके, सो क्रिएट अकाउंट जर का आपण क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं फुल नेम विचारलं जातं. त्यानंतर तुमची डेट आहे, मंथ आहे, इयर आहे, नंतर मेल फिमेल कॅटेगरी आहे, आपला मोबाईल नंबर आहे, त्यानंतर ईमेल ID आहे. 6 डिजिटचा पिन करून तुम्हाला सबमिट करून अकाउंट क्रिएट करायचं आहे. जर का तुमच्याकडे ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून किंवा या ठिकाणी आधार नंबर टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. बघा, लॉग इन केल्यानंतर लगेच तुम्हाला काय येतो, OTP येऊन जातो. 6 डिजिटचा OTP आल्यानंतर तो सबमिट करा. त्यानंतर आपल्याला व्हेरीफाय सिक्युरिटी पिन विचारलं जातं. तुम्हाला जर का 6 डिजिटचा पिन माहीत असेल तर तुम्ही तो टाका, अन्यथा तुम्ही फॉरगेट सिक्युरिटी पिनवर जाऊन नवीन पासवर्ड रिसेट करू शकता. त्यानंतर पिन कोड टाकून तुम्ही सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचे तुम्हाला डॉक्युमेंटेशन दिसून येतील. ते डॉक्युमेंटेशन आल्यानंतर तुम्ही सर्च डॉक्युमेंट नावाचं टॅब इथे तुम्हाला खालती दिसेल, त्या टॅबवर क्लिक करा. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्च डॉक्युमेंट्समध्ये तिथे तुम्ही अपार ID असा तुम्ही सर्च करा. ओके, अपार ID या पद्धती. बघा, अपार ID सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमचं नेम ॲज पर युअर आधार कार्ड येणार आहे, डेट ऑफ बर्थ येणार आहे, इथे जेंडर तुमचं मेल फिमेल जे असेल ते येईल. यानंतर आयडेंटिटी टाईप तुम्हाला विचारलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही काय करा, तुमच्याकडे जो काही कॉलेजचा ID भेटलेला असेल, मग तो एलिजिबिलिटी नंबर, PRN नंबर, तुमचा आधार नंबर असेल तरी टाकला जाईल, किंवा अदरवाईज तुम्ही न्यू ॲडमिशन असाल तर तुम्ही या ठिकाणी न्यू ॲडमिशन सिलेक्ट करून तुमचा रोल नंबर असेल तो देखील या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर आपण आयडेंटिटी टाईप या बटनावर क्लिक करूया. इथे तुम्हाला रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, एनरोलमेंट नंबर, न्यू ॲडमिशन, नन, तर यापैकी तुम्ही न्यू ॲडमिशन या बटनावर क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला पुढे या ठिकाणी विचारलेलं आहे ॲडमिशन सिलेक्ट इयर. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे इयर दिलेले आहे, तर तुम्ही या अगोदरचं इयर म्हणजेच 2025 तुम्ही सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी सगळ्यात टॉपला तुम्हाला 1 नंबर 2025 दिलेला आहे, ते तुम्ही सिलेक्ट करा. इथे आता लास्टला तुम्हाला विचारलेलं आहे सिलेक्ट आय एम द स्टुडंट ॲट. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला दिसून येतील. बघा, इथं वेगवेगळे ऑप्शन आहे, म्हणजेच तुम्ही ज्या महाविद्यालयातून शिकलेला आहात ते, किंवा तुम्ही इथं विद्यापीठाचं नाव टाकू शकता. सर्च बॉक्सवर क्लिक करा आणि इथं नुसतं SAV एवढं जरी नाव केलं तर तुम्हाला इथे 1 2 3 4 5 नंबरला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी दिसेल, त्या बटनावर क्लिक करा. संपूर्ण माहिती भरल्यानंतर इथे शेवटी गेट डॉक्युमेंट्स बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करून आपण पुढे जाऊ शकतो. बघा, या ठिकाणी 1 नंबरला तुम्हाला अपार ID अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असा टॅब तुम्हाला दिसेल, तर या बटनावर क्लिक. इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील, जसं व्ह्यू डॉक्युमेंट, शेअर, व्ह्यू PDF, डाउनलोड, नंतर वेगवेगळे ऑप्शन आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे ते तुम्ही काय करू शकता, व्ह्यू करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस डाउनलोड केलं तर या ठिकाणी आपल्याला लगेच काय होईल, अपार ID डाउनलोड होणार आहे. तर या ठिकाणी आपलं पूर्ण नेम, आपला बर्थ, नंतर जेंडर येईल आणि या ठिकाणी 12 डिजिटचा अपार ID येणार आहे. तर हे डॉक्युमेंट्स काय करा, तुम्ही डाउनलोड करून ठेवा. इथे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला लास्टला ऑप्शन येणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही अपार ID काढू शकता. तो कशा पद्धतीने एक्झाम फॉर्मला अपडेट करायचा हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी या पद्धतीने डिजिलॉकरच्या माध्यमातून अपार ID काढू शकता.
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अपर आय डी कशा पद्धतीने काढायचा आहे याची माहिती बघितलेली आहे. याच नंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अपर आय डी आपल्या एक्झाम फॉर्मला कशा पद्धतीने अपडेट करायचा याची माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. त्यामुळं त्वरित आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग आपण भेटूया पुन्हा एकदा एखाद्या नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.